एक महत्त्वाची बातमी जरांगे सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघणार आहे। अंतरवाली सराटीत गर्दी जमायला आता सुरुवात झाली। हायकोर्टाच्या नकारानंतरही जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडलेले आहेत। दत्ता, हायकोर्टाने मनाई केलेली आहे तरी देखील जरांगे आज मुंबईसाठी निघतायत, काय सांगाल, काय अपडेट? नक्कीच जरांगे पाटील साधारणपणे 10 वाजता मुंबईसाठी निघणार आहेत आणि मुंबईला त्यांच्यासोबत जाण्यासाठी हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मराठा बांधवांची खूप मोठी गर्दी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अंतरवाली सराटी हे गाव आहे ज्या ठिकाणी ही मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली होती। त्या ठिकाणी हा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सुद्धा आणण्यात आलेला आहे आणि हा पुतळा पुढे चालणार आहे। त्या पाठीमागे हा सगळा लाखोंचा समुदाय जो आहे तो जरांगे पाटील यांच्या बरोबरीनं मुंबईच्या दिशेने चालणार आहे। खरं तर हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे, मात्र परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मुंबईला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी हे हजारो मराठे अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल झालेले आहेत। साधारणपणे 10 वाजता मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झालेले असतील। नक्कीच दत्ता, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील अंतरवाली सराटीमध्ये सध्या करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे। अंतरवाली सराटीमध्ये एकीकडे मराठा बांधवांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रदीप, आपण पाहतोय एकीकडे मराठा बांधवांची गर्दी जमू लागली आहे तर दुसरीकडे पोलीसही तेवढेच सतर्क पाहायला मिळत आहेत, बंदोबस्त वाढवलेला आहे, काय सांगाल? वृषाली, अगदी बरोबर आहे। खरं तर काही हजारांच्या संख्येनं मराठी जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये येत आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही यासाठी आपण पाहतोय की वडीगुजरीच्या फाट्यावरती पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढवलेला आहे। ज्या ठिकाणी वाहनं खरं तर अंतरवाली सराटीमध्ये जातात त्या वाहनांची नोंदणी जी आहे त्या फाट्यावरती केली जाते आणि इथूनच आपण पाहतोय की पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो अंतरवाली सराटीच्या दिशेनं लावलेला आहे। अंतरवाली सराटीवरून मनोज जरांगे यांच्याबरोबर मराठी जे आहे ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे। आपण पाहतो की अशा पद्धतीनं वाहनं भरून मराठी जे आहे ते अंतरवालीमध्ये दाखल होत आहेत। या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे आणि सगळेसोयी अंमलबजावणी जी आहे ती करावी या मागणीसाठी स्वतः मनोज जरांगे हे आज वाहनांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने जात आहेत। मात्र मुंबई हायकोर्टानं त्यांना आझाद मैदानावरती परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळं मनोज जरांगे नक्की मुंबईच्या दिशेने जाताना कुठपर्यंत जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जत्तेच्या जत्ते मराठ्यांची जी आहे ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी जवळपास काही हजार पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला अंतरवाली सराटी आणि वडीगुजरीच्या फाट्यावरती पाहायला मिळतोय। सकाळी मनोज जरांगेंकडून निघताना काय भूमिका घेतली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सरकारकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांचे ओएडी जे आहे ते मनोज जरांगे यांच्या चर्चेसाठी आलेले होते, मात्र त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार। मात्र आपण पाहतोय की अंतरवाली सराटी फाट्यावरती हजार पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। वृषाली, धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।